पावसाळ्याच्या तोंडावर गरिबांच्या घरांवर बुलडोझर, शेकडो कुटुंब बेघर. विधानसभेतही मुद्दा गाजला. नाशिकच्या विकासाच्या नावाखाली गरीब, दलित आणि आदिवासी कुटुंबांवर करण्यात आलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त होतोय. शांतीनगर, रमाईनगर, आंबेडकर नगर, गौतम नगर आणि साठेनगर परिसरात 35 ते 40 वर्षापासून वास्तव्यास असलेल्या नागरिकांची घरं बुलडोझरनं जमीनदोस्त करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. पावसाळ्याच्या तोंडावर कोणतीही पर्यायी व्यवस्था, पुनर्वसन किंवा निवाऱ्याची सोय नसताना महिला, लहान मुलं आणि वृद्ध नागरिक रस्त्यावर आल्यानं परिस्थिती गंभीर बनली आहे. या प्रकरणाचा आवाज आता विधानसभेपर्यंत पोहोचला असून नितीन राऊत यांनी पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करत सरकारचं लक्ष वेधलंय. जमिनीच्या प्रश्नावर मंत्रिमंडळ स्तरावर निर्णय झाल्याचा दावा असतानाही प्रशासनानं कारवाई केल्याचा आरोप करण्यात येतोय. नागरिकांनी प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू केलं असून घरं तोडली पण आमचा हक्क नाही तोडू शकत असा आक्रोश व्यक्त केला जातोय. सरकारनं तातडीनं हस्तक्षेप करून जमीन उपलब्ध करून द्यावी, पुनर्वसन करावं आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरतीये. हा विकासाचा निर्णय की सामाजिक अन्यायाचा प्रश्न? आता नाशिकमधील या कारवाईवर सरकार काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. संविधान न्यूज, नाशिक. संविधान लक्ष देणार तुमच्यावर. संविधानात ताकद आहे ना. संविधान जिंकतंय ना. कोण जिंकतंय देशात? संविधान जिंकतंय ना. तुमचं वय किती आहे आई? हायकोर्टात उभं राहाल का तुम्ही? कोर्टात सांगण्यासाठी झोपडीमध्ये बुलडोजर चाललेलं सांगता का तुम्ही? तुम्ही पाकिस्तानी आहात की भारतीय आहात? तुम्ही भारतातले आहात ना. अध्यक्ष महोदय, राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांचे थेट आदेश डावलून नाशिकच्या स्थानिक प्रशासनानं अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील गरिबांच्या विरोधात क्रूर पाऊल उचलले आहे. अंबड येथील मौजे अंबड खुर्द गट क्रमांक 43 मधील वस्त्यांवर थेट पावसाळ्यात पाऊस पडत असताना कोणतीही पूर्वसूचना किंवा पुनर्वसनाची सोय न करता थेट बुलडोजर चालवून घरे जमीनदोस्त करण्यात आली आहे. हे कृत्य सरसकट न्यायालयाच्या निर्णयाच्या विरुद्ध अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, शांतनगर, रमाई, आंबेडकर नगर, गौतम नगर, साठेनगर येथील नागरिक सन 1990 पासून जवळपास 35 ते 40 वर्षाचा काळ लोटला आहे. येथे राहत आहेत. या गरिबांना हक्काची घरे मिळण्यासाठी 5 जुलै 2023 रोजी राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि माननीय आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यात ही जागा गौतम नगर आणि साठेनगर मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस कायमस्वरूपी हस्तांतरित करण्याचे आणि मनपाने या जागेचा झोन चेंज करून ती निवासी रेसिडेन्शियल झोन घोषित करण्याचे आदेश दिले होते. परंतु स्थानिक प्रशासन आणि नगर रचना विभागाने 55% जमीन डोंगराळ असल्याचे तांत्रिक कारण पुढे करत मंत्रालयाचे आदेश, माननीय मंत्री महोदयांचे आदेश धुडकावलेत आणि आज संपूर्ण 40 एकरचा भूखंड परस्पर MIDC कडे वर्ग केला. यामुळे नागरिक बेघर झाले असून त्यांच्या हक्कावर गदा आली. अध्यक्ष महोदय, या बेकायदेशीर कारवाई विरोधात पीडित नागरिकांनी 8 जून 2026 पासून MIDC प्रादेशिक कार्यालय नाशिक समोर आपल्या लहान मुलाबाळांसह आणि संसारासह तिथं 1 वर्षाची म्हातारी आई सुद्धा त्या ठिकाणी जी मला काल बोलली, बेमुदत बिराड आंदोलन सुरू केलं असून आज आंदोलनाचा 16वा दिवस पूर्ण झालेला आहे. अध्यक्ष महोदय, एकूण 40 एकर भूखंडापैकी केवळ 10 एकर भूखंड येथील रहिवाशांच्या पुनर्वसनासाठी व हक्काच्या घरासाठी द्यावी अशी मागणी होती आणि माननीय दोन्ही मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी ती मान्य केली होती. 5 जुलै 2023च्या बैठकीनंतर या जागेचा वापर तात्काळ रेसिडेन्शियल झोन करण्यात यावा असं ठरलं होतं.
परंतु मनपाने दिलेली घरकुले अवघ्या 10 वर्षातच राहण्यायोग्य राहिली नसल्याने संबंधित कंत्राटदार व दोषी अधिकाऱ्यांवर सुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी चला, झाली पाहिजे नोंद ती घ्या. झाली नाही याची चला, नोंद घेऊन सुलभा गायकवाड. यासंबंधी निवेदन करावं अशी सूचना द्या अध्यक्ष महोदय. नोंद घ्या.